मंडळी, शाळा म्हणजे सुरक्षित जागा, पण जर तीच जागा मृत्यूचं ठिकाण ठरली तर? होय मंडळी, अशीच एक घटना जळगावातल्या भडगाव इथं घडली आहे। भडगाव शहरातील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकणारा 3 वर्षाचा अंश सागर तहसीलदार आणि 4 वर्षाचा मयंक ज्ञानेश्वर वाघ हे दोघंही शाळेच्या आवारात खेळत असताना शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ गेले। खेळताना तोल गेल्यामुळे ते थेट शाळेजवळील नाल्यात कोसळले आणि पाण्यात बुडाल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या नाल्याला कोणतीही जाळी, कठडे आणि सुरक्षा व्यवस्था नव्हती। काही वेळानंतर नाल्यातून मृतदेह फुगलेल्या अवस्थेत दिसले। ते पाहून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। पालक, नातेवाईक आणि नागरिकांनी शाळेत धाव घेतली। परिसरात दुःखाचं आणि संतापाचं वातावरण तयार झालं। निष्पाप 2 जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गेले असा आरोप पालक आणि नागरिकांकडून केला जातोय। लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी दिली? त्यावेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर लक्ष का ठेवलं गेलं नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत। तर आता या प्रकरणी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका, संचालक आणि वर्ग शिक्षक इत्यादींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकूणच आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। या घटनेबद्दल तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।